पहिलाच प्रश्न हा विचारावा असं वाटेल की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर कोणतं आहे? हा, खरं तर मंदिर पहिलं कुठलं याच्या आधी मंदिर म्हणजे काय किंवा ही संकल्पना आली कुठून हे आपण बघू. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे देवपूजा कधीपासून सुरू होते, तर अश्मयुगीन काळापासून सुरू होते. अश्मयुगीन माणसाचं झालं असं की त्याला अचानक त्याच्या हातावर थेंब पडला कुठला तरी आकाशातनं आणि त्याला ते नवल वाटलं. कारण ते नेहमी तो नदीमध्ये पाणी बघायचा, पण एकदम थेंब पडला. कधीतरी सूर्य खूप जास्त वर आला आणि त्याला त्याचा चटका बसला. कधीतरी थंडी पडली, कधीतरी आगीचा चटका बसला आणि त्याला असं लक्षात आलं की आपण जे वावरतोय यामध्ये एक तत्व आहे किंवा एक एनर्जी आहे आणि त्या एनर्जीची आपण जर पूजा केली किंवा त्याला आपण जर खुश ठेवलं तर तो आपल्याला काही हानी पोहोचवत नाही. म्हणून त्याने पंचमहाभूतांची पूजा सुरू केलेली आपल्याला दिसते. मग अप्पर पॅलिओलिथिक पिरियड जो येतो म्हणजे इसवी सन पूर्व जवळपास 80,000 ते 10,000 पर्यंत असा तो मोठा पिरियड आहे अप्पर पॅलिओलिथिक पिरियड. त्या पिरियडमध्ये तुला असं दिसेल की एक छोटासा दगडी चौथरा असतो आणि त्याच्यावर एक त्रिकोणी दगड ठेवता. मग त्यात तो कदाचित शेकोटी पेटवत असेल किंवा एखादी मूर्ती ठेवत असेल. त्यावेळेस मातृदेवतांची पूजा होत होती, त्याबद्दल आपण पुढे बोलूच यात. मग हरप्पन संस्कृतीमध्ये आपल्याला दिसतं की पूजा चालू होती पण मंदिर असं कुठलं काही दिसत नव्हतं. आणि मग सुरू होतो तो वैदिक काळ. वैदिक काळामध्ये यज्ञ संस्था खूप मोठी झाली. त्यावेळेस यज्ञ वेदी होती, त्याच्यामध्ये आपण यज्ञ कुंड तयार करायचो आणि मग त्यामध्ये आपण अग्नी प्रज्वलित करून अग्निदेवतेचं पूजन करून मग त्यामध्ये हवी टाकून ती देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा अग्निदेव करतो. म्हणून त्याला आपण म्हणतो की देवतांचा तो दूत आहे, कारण तो वर जातो ना. म्हणून ह्याच यज्ञवेदीचं पुढे रूपांतर आपल्याला मंदिरांमध्ये दिसतं. मंदिर किंवा देवालय, आलय म्हणजे काय तर घर आणि देवाचं घर. आता आपण देवाच्या घरी जातो म्हटल्यावर थोडस आपण म्हणतो की अरे वेगळं आहे, पण टेक्निकली ते देवाच्या घरी जाणं होतं. कारण का तर असं विचार कर तू की मी तुला म्हंटलो की एक अर्धा तास तू इथं शांतपणे डोळे मिटून बैस, कुठलेही विचार मनात आणायचे नाही, एकही विचार आणायचा नाही. तू अर्ध्या तासापर्यंत असं बसलास तर साक्षात देव तुझ्या समोर उभा राहील, त्या मनात तुला दर्शन देईल. तर होणार आहे का? नाही होत, कोणाचंच नाही होत. जे अतिशय अनेक वर्ष प्रॅक्टिस करता आहेत, अनेक वर्ष त्यांची साधना आहेत किंवा पूर्व पुण्याईने जे घेऊन आलेले आहेत त्यांचं होतं, पण प्रत्येकाचंच होतं असं नाही. आपल्याकडे उपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, जबल दर्शन उपनिषद आहे, ते म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये जर शिव दिसत असेल तर तो योगी आहे, तो माणूस जो आहे तो योगी आहे. पण ज्याला याचं ज्ञान नाही मग त्याच्यासाठी काय करायचं तर त्याच्यासाठी प्रतिमा तयार करायच्या. अच्छा. मग जर मला देवाला इथं आणता येत नसेल तर मी देवापाशी जातो ना. हे जास्त सोपं आहे की नाही माझं? मग 4-5व्या शतकामध्ये आपल्याला साधारणपणे असे घरासारखं दिसतं, म्हणजे 4 भिंती आहेत, बाजूला कुंपण आहे, छोटस आपल्याला मंदिरासारखं बनवलेलं दिसतं. भारतातलं पहिलं मंदिर कुठलं तर ऐकायला जाम मजा येते, इंटरेस्टिंग वाटतं. ते असं की आपल्या विदिशाच्या जागेमध्ये मध्य प्रदेशामध्ये एक बेसनगर म्हणून एक गाव आहे. तर त्या काळी म्हणजे इसवी सन पूर्व पहिलं शतक किंवा इसवी सनाचं पहिलं शतक ह्या काळामध्ये इंडो ग्रीक राजे भारतावर राज्य करत होते. काही ठिकाणी इंडो ग्रीक राजे होते. ह्यांच्या नाण्यांवर आपल्याला काही प्रतिमा दिसतात बरं का. तर त्याचा एक राजा होता तक्षशिलेला, आता जे पाकिस्तानात आहे ना ती तक्षशिला. तर या तक्षशिलेमधला राजा होता अँटिआलकिडास म्हणून. तर त्याने एक दूत पाठवला होता इथं विदिशाला, त्याचं नाव होतं हेलिओडोरस. आणि तो त्या इथं विदिशाला आला आणि त्याला तिथं एक मंदिर दिसलं आणि ते होतं वासुदेवाचं मंदिर, म्हणजे कृष्णाचं किंवा विष्णूचं मंदिर होतं. आणि त्याने तिथं बाहेर एक मोठा गरुड स्तंभ उभारला. गरुड स्तंभ अशोक स्तंभ पाहिलोय आपण, तर तो स्तंभ असतो आणि वरती असा पंख पसरला, असं अतिशय सुंदर गरुड असतो. आता ते स्तंभ दिसत नाही कारण पुढच्या आक्रमणामध्ये ते फोडले गेले, पडले गेले, विविध गोष्टी झाल्या, पण त्याच्यावर तो लेख लिहितो. तर मंदिर पण तुटलंच, पण त्या लेखावरनं आपल्याला कळतं एक तर त्याने भागवत धर्म स्वीकारला होता, म्हणजे तो वासुदेवाचा भक्त होता असं तो म्हणतो. आणि तो त्या विष्णूच्या वासुदेवाच्या मंदिरासमोर हा स्तंभ उभारतोय
असं तो म्हणतो. त्यामुळे ते आपलं पहिलं मंदिर. मग हे मंदिर कसं असेल तर जसे जसे आपल्याकडे पैसे वाढतात तसे तसे मंदिर छान छान बांधायला सुरुवात होते. म्हणजे जास्त पैसे असतील तर दगडाचं मंदिर, कमी पैसे असतील तर विटांचं मंदिर. मग आपल्याकडे सगळ्यात पहिलं मंदिर आपल्याला त्यातल्या त्यात जुनं मंदिर आपल्याला दिसतं इसवी सन पूर्व पहिलं शतक ते इसवी सनाचं पहिल्या शतकामधलं पैठणला सातवाहनांच्या इथलं मंदिर, सातवाहन काळात बांधलेलं मंदिर की जे फक्त विटांचं मंदिर होतं. ओके. हे पहिलं मंदिर. आणि मग ह्यापासून आपल्याला प्रवास सुरू होतो. मग गजपृष्ठाकार मंदिर दिसतं. म्हणजे ते असं बरोबर अंडाकृती असतं आणि वर्ण पण असं गोल असं मंदिर असतं. त्रिविक्रम मंदिर आहे आपल्याकडे तेरला. तर ते जुनं मंदिर आहे. आपल्याकडे 8व्या शतकातलं वेरूळ मधलं कैलास लेणं आहे. त्याला लेणं मंदिर म्हणतो आपण, लयन मंदिर म्हणतो. म्हणजे काय तर ते लेणीसारखं कोरत आलेत, 90 फूट खाली कोरत आलेत, पण ते मंदिरासारखं कोरलंय. आणि मग या मंदिराचे वेगवेगळे भाग ते हळूहळू डेव्हलप करत गेले. ओके. असं ते महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर सातवाहनांचं. आणि मी म्हंटल तसं की यज्ञ संस्था जी, म्हणजे आपल्याकडे तर एक मंदिर असंही सापडतं की जे अग्नीशी निगडीत आहे, अग्नीचं मंदिर आहे, अग्निदेवतेचं मंदिर आहे. ओके. ते कुठे? ते हरियाणामध्ये आहे. आता ह्या मंदिरांची रचना मुळात ह्या देवतांचं स्वरूप आणणं आणि त्या देवतांना तिथं बसवणं हे ह्याच कारणासाठी आहे की मी ती प्रतिमा बघावी. मी तो म्हंटलो की जर तुम्हाला मनात तो दिसत नसेल, मनात दिसणं म्हणजे काय रे, की आता तू अनेक पॉडकास्ट केलेत, दादांच्या पॉडकास्ट मध्ये ते म्हटले की स्वतः तो देव दिसतो तुम्हाला जळी स्थळी काष्ठी पाषाणी, श्वास घेताना श्वास सोडताना, जेवताना झोपताना चालताना फिरताना सगळ्या ठिकाणी तुमच्या समोर देव दिसतो. तो कसा दिसतो? एकदा आपण मंदिरात जाऊ कुठल्या तरी, त्यावेळेस तू गर्भगृहात थांबतो, गर्भगृहातनं देवाचं दर्शन घेतो, तू डोळे उघडून दर्शन बघतोस, त्यावेळेस ती मूर्ती तू पूर्णपणे डोळ्यात साठवतो. मग त्यावेळेस त्याचे डोळे दिसतात सुंदर आहे. शिव असेल तर त्याचं तिसरा नयन दिसतो तुला, किती सुंदर काढलं. जटा दिसतात, जटा मुकुट दिसतो, त्यानंतर सर्प दिसतो, माळा दिसतात, हातात काय आहे, हे तो बसला कसा आहे, त्यानंतर त्याचं वाहन कुठलं आहे, हे सगळं तुला दिसतं. हे तू निरखून बघतोस, ते डोळ्यात साठवतो. त्यावेळेस तुझ्या मनात एकही विचार नसतो, त्यावेळेस फक्त त्या देवतेचा विचार असतो आणि ती देवताच दिसत असते. हेच फक्त डोळे बंद करून, डोळे उघडे ठेवून चालताना फिरताना जेवताना, हे मी म्हंटलो ह्या वेळेस योग्यांना दिसत असते. अच्छा. पण ते दिसू शकत नाही म्हणून निदान एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं तरी तुम्ही त्या देवाकडे बघा आणि तो काय सांगतोय ते समजून घ्या. मंदिर संकल्पना ही याच्यासाठी आहे की देव जो आहे तो तुमच्याशी अनेक गोष्टींमधनं बोलत असतो. आपण म्हणतो की माझं देव गाराणं ऐकतच नाही, पण तुम्ही देव काय म्हणतोय ते ऐकता का? मंदिरातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमधनं देव बोलत असतो. ती पद्धत आहे. देव सांगत असतो काही ना काहीतरी. बाहेर इतक्या सुंदर सुंदर शिल्प असतात, त्या प्रत्येक शिल्पाच्या कथा आहेत, त्याचं तात्पर्य लहानपणापासून आपण रामायण महाभारत ऐकलेलं आहे किंवा पंचतंत्र ऐकले, त्या शिल्पकथा शिल्पपट असतात अख्खेच्या अख्खे, त्याचं तात्पर्य आपल्याला माहितीये ना. आता अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती नसतात. मी खरं तर खूप असं गमतीने सांगतो लोकांना की रामायण महाभारतातल्या गोष्टी मला कधी कधी समजावाव्या लागतात की ही गोष्ट आहे ती ही आहे बघा. मग ते म्हणतात अरे हा पण ही आम्ही ऐकली नाही, ही सांगता का? पुराणामधल्या गोष्टी ही सांगतोस का? मग मी ती पुराणामधली गोष्ट सांगतो. वेराज आता आपल्याकडे बघितलं असतं गुगलवर तुम्ही कुठलंही पुराण टाका, मराठी, हिंदी, इंग्रजी आणि आणखीन तत्सम कुठलेही आपल्याला हवे असतील त्या भाषांमध्ये उपलब्ध आहे, पण ते आपण वाचत नाही. म्हणजे आपण ते भगवद्गीता जशीच्या तशी नावाचं पुस्तक आणतो आणि जशीच्या तशीच ती ठेवून देतो, ती कधी वापरत नाही. तसाच प्रकार आहे. मग तो सांगावा लागतो. त्या काळामध्ये असं नव्हतं. त्या काळात वाचन व्हायचं, कीर्तन व्हायचं, प्रवचन व्हायचं. त्यामुळे ते शिल्प बघितलं की त्याचं जे तात्पर्य आहे ते लगेच तुम्हाला कळायचं. त्यामुळे देव काय सांगतो तर ती गोष्ट सांगतो, ते तात्पर्य सांगतो. आयुष्यामध्ये कसं बनावं म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं एक साधन आहे मंदिर, असं मी म्हणतो. ओके.